हॅलो फ्रेंड्स, आज आपण मार्क ट्वेनचा उर्वरित भाग पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. याच्या अगोदर पहिल्या व दुसऱ्या भागामध्ये मार्क ट्वेननी त्याच्या आयुष्यामध्ये जे काही घटना घडल्या त्या एका विनोदी भूमिकेतून मांडल्या आणि त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. आता काही जे कोटेशन्स आहेत, हे कोटेशन्स कसे तयार होतात म्हणजे याच मार्क ट्वेनच्या जीवनामध्ये घडलेल्या घटनांवरून आणि जे काही हास्य निर्मिती झाली किंवा आपण ज्यावेळेस एखाद्या वाक्याला एका वेगळ्या स्वरूपात ज्यावेळेस मांडतो आणि कशा पद्धतीने विनोद तयार होतो, तर इथं काही कोटेशन्स दिलेले आहेत. ते कोटेशन्स आपल्याला त्याच्या अर्थासहित भाषांतरासहित समजून घ्यायचे. एप्रिल फूल्स डे. This is the day upon which we are reminded of what we are on the other 364. एप्रिल फूल हा असा दिवस असतो की ज्या दिवसाला आपण इतर 364 दिवस कसे असतो हा आठवण्याचा दिवस म्हणजे एप्रिल फूल. आता आपल्याला माहिती आहे की एप्रिल फूल या दिवशी काहीतरी आपण दुसऱ्याला फूल करण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणजे त्या दिवसाचं ते वैशिष्ट्य आहे. तर याचं एक महत्त्वाचं म्हणजे ट्वेननी या ठिकाणी अर्थ सांगितलेला आहे की एप्रिल फूल हा असा दिवस आहे की ज्या दिवशी आपण 364 दिवस काय करतो ते आपण आठवत असतो. अ मॅन कॅन नॉट बी कम्फर्टेबल विदाउट हिज ओन अप्रुव्हल. जोपर्यंत एखाद्या माणसाला त्याची स्वतःची स्वीकृती मिळत नाही तोपर्यंत तो निश्चिंत असू शकत नाही. म्हणजे आपल्या मनानं जोपर्यंत आपल्याला आपलं मन सांगत नाही तोपर्यंत आपल्याला एखादी गोष्ट पटत नाही किंवा आपण निश्चिंत होत नाही. पण कधी कम्फर्टेबल किंवा शांत कधी होतो की आपल्या मनामध्ये एक प्रकारची शांतता निर्माण झाली की आपण कम्फर्टेबल होतो. अ पर्सन विथ न्यू आयडिया इज क्रँक अंटिल दी आयडिया सक्सीड्स. एखाद्या व्यक्तीकडे एखादी नवीन कल्पना असेल तर ती व्यक्ती ती कल्पना सत्यात उतरेपर्यंत म्हणजे ती यशस्वी होईपर्यंत थांबत नाही. त्या व्यक्तीचे विक्षिप्त असे प्रयत्न चालूच असतात. एज इज ॲन इश्यू ऑफ माइंड ओव्हर मॅटर. इफ यू डोंट माइंड इट डझंट मॅटर. खरं म्हणजे वय हा एक मानसिक भाग आहे. वय हा आपल्या एक मनाची अवस्था असून जर तो मानलं तर ते वय असतं, नाही मानलं तर ते नसतं. ऑल जनरलायझेशन्स आर फॉल्स इन्क्लुडिंग धिस वन. सर्वसामान्य विधाने असत्य असतात, खोटे असतात या विधानासहित. बी केअरफुल अबाउट रीडिंग हेल्थ बुक्स. यू मे डाय ऑफ मिसप्रिंट. आरोग्याच्या संबंधित असणारे पुस्तकं जपून वाचा, काळजीपूर्वक वाचा, कारण चुकीच्या छपाईमुळे कदाचित आपला मृत्यू ओढावू शकतो. Be careless in your dress if you will
but keep a tidy soul. आपल्या ड्रेसकडे दुर्लक्ष झालं तरीही चालतं, परंतु आपलं मन स्वच्छ असलं पाहिजे. कपडे स्वच्छ आहेत पण मन स्वच्छ नाही. त्यापेक्षा कपडे अस्वच्छ असलेले चालतात पण मन स्वच्छ असलं पाहिजे. क्लासिक, a book which people praise and don't read. क्लासिक म्हणजेच अभिजात वाङ्मय असं आपण त्याला म्हणतो. क्लासिक, अभिजात वाङ्मय हे असं पुस्तक असतं, हे असं वाङ्मय असतं की ज्याची स्तुती सगळेच करतात, कौतुक करतात, पण वाचत कोणीही नाही. त्याला अभिजात वाङ्मय असं म्हणतात. ह्युमर इज मॅनकाइंड्स ग्रेटेस्ट ब्लेसिंग. विनोद किंवा हास्य हे मानवाला मिळालेलं किंवा मानवजातीला मिळालेलं सर्वात महान वरदान आहे. I am an old man and have known a great many troubles, but most of them never happened. मी एक आता वृद्ध व्यक्ती आहे, वृद्ध माणूस आहे आणि अनेक संकट मी माझ्या जीवनामध्ये मला माहीत आहेत. बहुतांशी संकट कधी घडलेच नाहीत. I must have a prodigious quantity of mind. It takes me as much as weeks sometimes to make it up. माझ्याकडे मेंदूची प्रचंड शक्ती आहे. कदाचित ती मोठी शक्ती असल्यामुळं एखादा निर्णय घेण्यासाठी मला एक आठवडा लागतो. इफ यू टेल द ट्रूथ यू डोंट हॅव टू रिमेंबर एनिथिंग. तुम्ही जर सत्य बोललात तर तुम्हाला काहीही आठवायची गरज लागत नाही. इट इज बेटर टू डिझर्व ओनर्स अँड नॉट हॅव देम दॅन हॅव देम अँड नॉट डिझर्व देम. योग्यता असल्यास सन्मान मिळणं चांगलं, परंतु योग्यता नसून सन्मान मिळण्यापेक्षा तो नाही मिळालेला कधीही चांगला. इट इज बेटर टू कीप युअर माउथ क्लोज अँड लेट पीपल थिंक यू आर अ फूल दॅन टू ओपन इट रिमूव्ह ऑल डाऊट. आपलं तोंड नेहमी आपण बंद केलं पाहिजे. जेव्हा आपल्याला लोक मूर्ख समजतात तेव्हा आपण तोंड आपलं बंद केलं पाहिजे. तोंड उघडून त्या लोकांच्या डाऊट्स क्लिअर ज्यावेळेस आपण करतो तर जास्त डाऊट आपल्याविषयी वाढतो की खरंच हा काही मूर्ख आहे. पण शांत बसल्यावर मात्र अजिबात तसं होत नाही. आणि म्हणून लोक बोलत असताना किंवा आपल्यावरती शंका घेत असताना आपल्याला समजा कोणी मूर्ख म्हणलं तरीसुद्धा आपण आपलं तोंड गप्प ठेवणं यातच खरा शहाणपणा असतो. Whenever you find yourself on the side of majority, त्याच्या अगोदर एक आहे, it is no wonder that truth is stranger than fiction. Fiction has to make sense. आता सत्य हे नेहमी चमत्कारिक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं आश्चर्य नाही. हां, कल्पित गोष्टीपेक्षा ते चमत्कारिकच असतं. कल्पित गोष्टी आपल्याला ऐकायला कशा बऱ्या वाटतात, पण सत्य मात्र सहन नाही होत. परंतु कल्पित गोष्टीला स्पष्ट करून सांगावं लागतं. त्या कल्पित गोष्टीचा तारतम्याला धरून आहेत की नाही, त्या विश्वासास पात्र आहेत की नाही हे स्पष्ट करून द्यावं लागतं. सत्याला तसं स्पष्ट करून देण्याची गरज नसते.
whenever you find yourself on the side of the majority, it is time to pause and reflect. जेव्हा तुम्ही एखाद्या बहुमताच्या बाजूने असता त्यावेळेस किंवा बहुमतच्या बाजूने असता त्यावेळेस तुम्ही थांबलं पाहिजे, थांबायला हवं आणि चिंतन करायला हवं. Why is it that we rejoice at the birth and grieve at funeral? Funeral म्हणजे आपला अंतिम क्षण जीवनाचा, म्हणजे ज्यावेळेस मृत्यू आणि झाल्यानंतर अंत्यसंस्कार. तर आता जन्म झाल्यानंतर आनंद व्यक्त केला जातो आणि मृत्यू झाल्यानंतर किंवा अंत्ययात्रेला दुःख व्यक्त केलं जातं. कारण इट इज बिकॉज वी आर नॉट द पर्सन इनवर्ड. कारण आपण स्वतः त्या जागी उपस्थित नसतो. Thousands of genius live and die undiscovered, either by themselves or by others. हजारो अलौकिक बुद्धिमत्तेचे लोक जगतात आणि मारतात, पण त्यांची कोणी दखलही घेत नाही. दे आर अनडिस्कवर्ड. त्यांच्याकडे ते दुर्लक्षित आहे. मग कधीकधी दुसऱ्यांकडून किंवा स्वतःकडून सुद्धा दुर्लक्षित. आणि बऱ्याच लोकांना कळत नाही आपण जन्माला आल्यानंतर आपल्यामध्ये काय बुद्धिमत्ता होती आणि काय बुद्धिमत्ता. संपूर्ण जीवन संपलं तरीही कळलं नाही की व्हॉट इज दी स्ट्रॉंग पॉवर इन मी. या अर्थाने वापरलेलं हे कोटेशन आहे. थंडर इज गुड, थंडर इज इम्प्रेसिव्ह, बट इट इज लाइटनिंग दॅट डज द वर्क. मेघगर्जना छान असते, मेघगर्जना प्रभावी असते, परंतु वीज ही अशी गोष्ट आहे की तीच काम करून जाते. म्हणून आपल्या मराठीमध्ये जे एक म्हण आहे, गरजेल तो पडेल काय, या अर्थाने वापरलेले हे कोटेशन आहे. When I was younger, I could remember anything, whether it happened or not. मी जेव्हा तरुण होतो तेव्हा प्रत्येक गोष्ट आठवू शकत होतो, मग ती घडली असेल किंवा घडली नसेल. When your friends begin to flatter you on how young you look, it's a sure sign you are getting old. फ्लॅटर म्हणजे स्तुती करणे. फ्लॅटर प्रशंसा करणे, कधी कधी खोटी स्तुती सुद्धा असू शकते. आणि त्याला आपण तोंडपूजा सुद्धा म्हणतो. जेव्हा आपले मित्र आपली स्तुती करतात, काय स्तुती करतात, किती तरुण दिसतोय तू, असं ज्यावेळेस म्हणतात त्यावेळेस समजून घ्यायचं की आपण वृद्ध होत चाललेलो आहोत. तर अशा पद्धतीनं हे कोटेशन्स आहेत. या कोटेशन्सला त्यांचा एक इंटरनल मिनिंग असतो आणि प्रभावीपणे रायटरनी त्यासाठी ते कोटेशन वापरलेले असतात टू इम्प्रेस, टू अट्रॅक्ट द रीडर्स टुवर्ड्स हिज रायटिंग, अँड ही wants to give the message from his quotations. Let's have study some marginal questions. What was Mark Twain's real name? The first question is, and the answer is Samuel Langhorne Clemens. This is the answer. His real name. And Mark Twain is his nickname. The second question, where else are the human values
of liberty, equality, fraternity mentioned in the book. या सगळ्या बाबी, हे सगळे जे गुण आहेत, बंधुभाव, मानवी मूल्य, स्वतंत्रता, पुस्तकामध्ये कुठे पाहायला मिळतात. फाइंड अँड कॉपी द पेज इन द ब्युटिफुल हँड. तर ते आपल्याला आपल्या पुस्तकात 4.5 मध्ये, ज्याचं नाव आहे द लास्ट लेसन, यामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतात. तिसरा प्रश्न आहे, वाय डिड हेनरी आयर्विंग आस्क मार्क ट्वेन इफ ही हॅड हर्ड द स्टोरी बिफोर. हेनरी आयर्विंग मार्क ट्वेनला असं का विचारतात की तुम्ही स्टोरी ऐकली का नाही, असं पुन्हा पुन्हा का विचारतात? बिकॉज आयर्विंग वॉज टेलिंग हिम अ ह्युमरस स्टोरी. पुन्हा पुन्हा यासाठी विचारतात कारण आयर्विंग त्यांना एक विनोदी कथा सांगत आहेत, ह्युमरस स्टोरी सांगत आहेत. आणि असं असताना सुद्धा मार्क ट्वेन वॉज नॉट लाफिंग. आपल्याला माहीत आहे विनोदी कथा सांगितल्यानंतर आपल्याला हसू येतं आणि विनोदी कथेचा जो उद्देश असतो सांगण्याचा तोच असतो, हास्य निर्माण करण्यासाठी. पण तरी ते हसत नाहीत आणि म्हणून मार्क ट्वेनला आयर्विंग विचारतात. परंतु खरी वस्तुस्थिती आपल्याला माहीत आहे, आपण पाठामध्ये पाहिली की ती स्टोरीज लिहिणारा हा मार्क ट्वेन असतो. तर ज्यांनी लिहिली तो कसं काय हसेन असाही विषय आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, कॅन यू थिंक ऑफ अदर एक्झाम्पल्स ऑफ इरेग्युलॅरिटीज इन इंग्लिश स्पेलिंग. आणखीन काही आपल्याला असे उदाहरणं सांगता येतील का की ज्यामध्ये इरेग्युलॅरिटीज, इंग्लिश स्पेलिंगच्या इरेग्युलॅरिटीज आपल्याला पाहायला मिळते. येस, देर आर व्हेरियस वर्ड्स दॅट हॅव इरेग्युलर प्रोनाऊन्सिएशन्स. असे काही बरेच इरेग्युलर वर्ड्स आहेत की ज्याच्यामध्ये प्रोनाऊन्सिएशनमध्ये इरेग्युलॅरिटीज आहेत. ते कोणते उदाहरण आहे? इरेग्युलर वर्ड्स. और शब्द, सौ, वेट. या शब्दांमध्ये प्रोनाऊन्सिएशनमध्ये त्याच्या इरेग्युलॅरिटीज आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर ट्राय टू राईट अ फ्यू सेंटेन्सेस अकॉर्डिंग टू द इम्प्रूव्हमेंट्स सजेस्टेड फॉर ईच इयर. प्रत्येक वर्षी काय इम्प्रूव्हमेंट होईल, कोणते वाक्य वापरले जातील इम्प्रूव्हमेंटनुसार. आता हा प्लॅन जो आहे तो मार्क ट्वेननी सांगितलेला प्लॅन आहे इंग्लिश स्पेलिंगचा आणि इंग्लिश लँग्वेजचा. तर त्यामध्ये फर्स्ट इयरला जे काही वाक्य असेल ते, आय डोंट लाईक कोल्ड वॉटर. दुसऱ्या वर्षी ही एट वन केक. बघा कसं ग्रॅमॅटिकल फॉर्मेशन्स चेंज होत चाललेले आहे प्रत्येक वाक्यागणित. पहिल्या वाक्यामध्ये आय डोंट लाईक म्हणजे सिम्पल प्रेझेंट, दुसऱ्यामध्ये सिम्पल पास्ट, तिसऱ्यामध्ये शी इज सिंगिंग अ सॉन्ग मेरीली, तिसऱ्या वाक्यामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चौथ्या वाक्यामध्ये फायनली ही पास दी एक्झाम. म्हणजे पाचव्या वाक्यामध्ये म्हणजे काय, परत पाचव्या वर्षी या वाक्याचा हा बदल होईल की पाचव्या वर्षी तशा पद्धतीने वाक्य वापरलं जाईल. 6 ते 12 वर्षाच्या दरम्यान इट वुड बी नाईस टू ईट पीनट्स. त्यानंतर 15व्या वर्षी द शर्ट इज चीप आणि 20व्या वर्षी शी विल कम सून. 20व्या वर्षी शी विल कम सून. अशा पद्धतीने हा प्लॅन आहे आणि 20व्या वर्षापर्यंत कशी इम्प्रूव्हमेंट त्यामध्ये होत जाते असे वेगळ्या प्रकारचे आउट ऑफ द टेक्स्ट
टेक्स्टच्या बाहेरचे असणारे वाक्य सुद्धा आपल्याला सांगता निश्चितपणाने येतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच एपिसोड शोज दॅट मार्क ट्वेन डिड नॉट बिलीव्ह इन सुपरस्टिशन्स. आपल्या टेक्स्टबुकमध्ये या पॅरेग्राफमध्ये असा कोणता एपिसोड आहे, कोणता भाग आहे की ज्यामध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की मार्क ट्वेनचा सुपरस्टिशन्सवरती म्हणजे अंधश्रद्धा, सुपरस्टिशन्स म्हणजे अंधश्रद्धांवरती त्याचा विश्वास नाही. तर ते आपल्याला सांगता येईल की मार्क ट्वेन रिसिव्ड अ लेटर फ्रॉम अ रीडर हू हॅड फाउंड अ स्पायडर इन हिज पेपर. मार्क ट्वेन ज्यावेळेस न्यूजपेपरचे एडिटर होते त्यावेळेस एका रीडरचं त्यांना पत्र आलं. त्या पत्रामध्ये त्यांनी असं लिहिलं की तुमच्या पेपरमध्ये मला एक स्पायडर आढळून आला आणि त्यांनी विचारलं होतं की हा जो स्पायडर आहे ही वंडर्ड वेदर दिस प्रोटेंडेड गुड ऑर बॅड लक. मग हे स्पायडर आढळून येणं म्हणजे गुड लक आहे का बॅड लक आहे. आता हा भाग म्हणजे अंधश्रद्धेचाच भाग आहे असं एखाद्याला वाटणं म्हणजे ती एक प्रकारची अंधश्रद्धा आहे. परंतु याला जे उत्तर जो रिप्लाय यांनी दिलेला आहे मार्क ट्वेन, त्या उत्तरावरून त्या रिप्लायवरून आपल्याला समजतं की मार्क ट्वेन वॉज नॉट सुपरस्टिशियस. म्हणजे मार्क ट्वेन हे अंधश्रद्धाळू नव्हते. काय त्यांनी रिप्लाय दिला, ट्वेन रिप्लाय इज नायदर गुड लक ऑर बॅड नॉर बॅड. द स्पायडर वॉज मेअरली लुकिंग ओव्हर आवर पेपर टू सी विच मर्चंट वॉज नॉट ॲडव्हर्टायझिंग so that he could go to that store, spin his web across the door and lead a life of undisturbed peace over afterward. त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या विनोदाच्या शैलीमध्ये अगदी हजरजबाबीपणे उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि या वाक्यावरून या उत्तरावरून आपल्याला दिसून येतं की मार्क ट्वेन हे अंधश्रद्धाळू नव्हते, त्यांचा अंधश्रद्धेवर विश्वास नव्हता. तर अशा पद्धतीने काही मार्जिन क्वेश्चन्स आणि कोटेशन्स आणि त्या कोटेशन्सचा जो अर्थ आहे तो अर्थ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वर्कशॉप पाहणार आहोत. थँक्स.